नमस्कार, मी श्रुती राहुल. 36 जिल्हे 50 बातम्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडींचा घ्यायचा आहे आढावा वेगवान. मात्र त्याआधी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे. ऊस तोडणी यंत्र मालकांना वाल्मिक कराडनं गंडवलंय का असा सवाल उपस्थित झालाय. अनुदान देतो म्हणून कराडवर 140 शेतकऱ्यांनी आपल्याला फसवल्याचा आरोप केलेला आहे. कृषी मंत्री जवळचे आहेत म्हणून अनुदान मिळवून देण्याचं आमिष वाल्मिक कराडकडून दाखवण्यात आलं. गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक शेतकरी पोलीस ठाण्यात दाखल झालेत. अनुदान मागायला गेलेल्या शेतकऱ्यांनी आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप केलाय. तर ऊस तोडणी यंत्र मालकांना अनुदान सरकारचं मिळवून देतो, कृषी मंत्री आपल्या ओळखीचे आहेत, जवळचे आहेत असं म्हणत वाल्मिक कराडनं 140 शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप आहे. पण वाल्मिकांच्या माध्यमातून मुंडे साहेब कृषी मंत्री आहेत, यांच्याकडून सबसिडी आपण घेऊया. सबसिडी जमा होण्या अगोदर 8 लाख आणि सबसिडी जमा झाल्यानंतर प्रत्येकी 1 लाख रुपये असं द्या. आणि स्वतः मुंडे साहेब पण आलं, त्यांनी सांगितलं काय असेल ते तुमचं ही करा, सबसिडीचं काम मी तुम्हाला करून देतो. त्याच्यानंतर ना आम्ही एक महिन्यानंतर आम्ही 6 महिने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून वारंवार त्या जेतू पालवेला विचारलं. आम्हाला वारंवार असं वायदा देत गेले. नंतर आम्ही ह्या सगळ्या ह्याला कंटाळून आम्ही परळीला गेलो. तिथे गेल्यानंतर वाल्मिक कराड यांनी आमच्यातल्या 2 मशीन मालकांना मारहाण केली. आमची एकच मागणी आहे, ह्यात आम्हाला फक्त एवढ्यातनं आमचा 8 लाख रुपये देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिळवून द्यावं हीच त्यांच्याकडे एक विनंती.